तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमेवमवचनं सर्वसाक्षिभूतं भावार्थी तंत्रे गुणरहितं सद्गुरु तन्नमामि काशाय वस्त्रकरदण्डधारणे कमण्डलूपधरे करे शङ्खं चक्रगदाभूषितभूषाण्ड श्रीपादराज चरणं प्रपदे हरिभक्त विरक्त विज्ञान राशी जने मानसी स्थापिते निशे तया दर्शने स्पर्शने पुण्यजडे तया भाषणे नष्ट संदेह मोडे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणे देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंतानंतर गुणायका मागणे हेची आता उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतांनी सदा नमावे सत्कर्म योग्य वे घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी निद्रूप तुझे मी ठेवी मस्तक ज्या ठिकाणी ते तुझे सद्गुरु पाय दोन्ही आकाशातं पतितो गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति या अनेकानि जे बापाने जन्मांतर कृतानि जे ताने ताने विनशन्ति प्रदक्षिणे पदे पदे जय जय रघुवीर समर्थ पुंडलिक वरद श्री ज्ञानदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः जय जय आदि करुणाकारा पंढरीक्षा रुक्मिणी वरा दीनबंधू दया सागरा पुढील ग्रंथ बोलवी तो दयार विश्वंभरा बहुत हे चराचरा भरला करिसा जन्म दिल्यावरा कामने तू लक्ष तू तरी आता मम कामाचा अर्थ की ग्रंथ अक्षरी व्हावे सर भरित तरी ग्रंथ उत्तर भराभर सरित विशंभर होई का मागिरा देई उत्तम कथा रेवणनाथाचा जन्म झाला सहस्त्रोरुनी ऋषी कर्मा बोलावूनी दाविले दाविले परिदैवी वा करून अवचट देखील स्त्री नंदन जो शंकर सेवका तया लागून तोची प्राप्त होत शे कालच्या अध्यायामध्ये आपल्याला रेवणनाथाचा जन्म झाला त्याचं कथन झालं गुरु दत्तात्रय गुरुने त्यांना काय केलेलं दर्शन दिलं महिमा अशी ही एक काय केलेली सिद्धी त्यांना प्राप्त करून दिली इथपर्यंत कथा आपण काल श्रवण केलेली आहे हित तेज गुड स्थापिले लागुनी दडे तरी तया काळी हिरकणी भेटी लागी येता दाहुनी हिला लागी चुंबक माता दत्त गुरु भेटल्यानंतर जसं बघा हिरा काढावा दगडाच्या खाणीतून हिरा निघावा तसंच मृत्यू लोकांमध्ये जे जे माणसं जसे अवतारी पुरुष होते मग दत्त गुरूंचा स्पर्श झाला असा हा ग्रंथकाराने आपल्याला काय केलाय दृष्टांत दिलेला आहे हा हंस पक्षी भक्षणता कदा न बक्षी मुक्त विरहिता जरी गुंतला पिंजऱ्यात परितेची बक्षित माता राजहंसाला पाणी आणि मिक्स दूध जरी केलं तरी पहिलं पाण्याचे पिणार बंद करायचं मला तसं ज्ञान कसं आहे जरी बंद करायचं म्हणले किंवा एखादा देवा आपण जर झाकायचा प्रयत्न केला तर त्याचा प्रकाश झाकत नाहीये असा काय केलेला ज्ञानदेवता प्रकाशित केलेला आहे ते वीर्यवनीय योग मूर्ती मार्गाची भेटला वचट गती दुधा लागली या शरीराला निश्चिंती लावण काही मिरवेना माता दुधामध्ये साखर टाकून असं सहजी दत्त गुरुच्या आणि कोणाच्या रेवणनाथाची भेट झालेली दुधात साखर टाकावी साखरानंतर केसर टाकावं मग त्याची चव कशी आहे असा हा दृष्टांत अशी हे कथा काय केलेली बघा ते रेवण सिद्धाला प्राप्त झालेला आहे असो आयसा अवसर त्यात गडाला पुढील दबुतीवंत सिद्ध कात घेऊन या चित्ता अस्त्री सुत दडविला असो म्हण आता पुढचं भविष्य जाणू नये दत्तगुरु भेटले मग आता पुढे याच्याकडनं कार्य करू घ्यायचे म्हणजे असा दृष्टांत किंवा असा हा दत्तगुरूंचा स्पर्श झालेला आहे दत्त केले शरणापण कंचित काळा त्या दाखवून लक्ष्मी आपले सकळ भूषण गेला निघुनी महाराजा माता दत्त गुरु भेटले असं क्वचित म्हणजे थोडीशी अशी विद्या महिमा काही दिलेली आहे त्यांना सिद्धी प्राप्त करून दिलेली दत्त गुरु निघून गेलेले आहे जे मर्कटाची ने देऊनी मार्ग
हिंडविता बुद्धिमंत प्राणी तेवी स्त्री आत्मा करणी करून गेला महाराज. माकडवाल्याचा खेळ चणे हातात देऊन माकड उड्या हाणताना तसं दत्तगुरूने रेवण सिद्धाच्या हातामध्ये महिमा नावाची सिद्धी दिली आणि निघून गेले. तेरीकडे रेवणी नाथ वृषभ ठेवून या 1600 तात घेऊन या सिद्धी आऊत करिता झाला महाराजा. मात्र रेवण सिद्धनाथ कसं आहे बघा, वडील शेती काम करायचे म्हणून रेवण सिद्धाने काय केले, आऊत धरलं शेतामध्ये आले. शेतामध्ये आल्यानंतर त्यांना काय आठवलंय, सकळ शेत झाल्या पाठी नागे दोर नव नांगर दोर लवणिया करस पोटी आऊत मार्ग फिरता जेठी गायना ते आरंभले. मात्र रेवण सिद्धनाथाने काय केलेलं आहे बघा, ती आऊत धरलं नांगर त्याचा दोर हातामध्ये सगळं शेत नांगर चालू असताना अखंड मुखामधून काय करू चिंतन करू लागलेले आहे. आरंभ रे परी दत्त वचन मंत्र प्रयोग गाये गायन दत्त महिमा ईशे म्हणून वर्ष भाते बोलत असे. आता पहिला आऊत हाणताना लोक गाणं म्हणायचे, त्या बैलाला कळायचे मोठा हाणताना. पण रेवण सिद्धाने दत्त नामाचा जप केला किंवा दत्त नामाचा धावा केलेला आहे. असं करत करत त्यांचं ते शेतीचं कार्य चालू आहे. एरीकडे महिमा ईशे वचन सहजती सहज बोले प्रयोगान परी महिमा सिद्धी या प्रत्यक्ष पण प्रगट झाली. रेवण सिद्धनाथाने बघा दत्तगुरूचं स्मरण चाललेल्या त्यातूनच त्यांचा काय केलं, त्या महिमा सिद्धीचं नाव त्या कारण मंत्र जपत असताना दत्तगुरूने दिलेला तो शब्द आहे त्याचा उच्चार केला. काय झालाय, सिद्धी एवढी आवता पाशी म्हणे कामना कोण तुझशी येरू म्हणे तव नामाशी स्तुती माते करी नका. आता बघा त्या नामाचा उच्चार झाला. मग रेवण सिद्ध आऊत आणत होते त्या ठिकाणी ती सिद्धी आली. का मला पुकारले किंवा काय कार्य असं सिद्धी रेवणनाथाला बोलू लागलेली आहे. ये रे म्हणे मी सिद्धी पूर्ण देदारी महिमान ऐशे कथा उत्तम उत्तम दत्त बोर आठविला. आता ही सिद्धी काय सांगू लागलेली, मी आता प्रगट झालेली आहे. तेव्हा रेवण सिद्धनाथाला काय आठवलं, दत्तगुरूने जे बोल दिला होता त्याचं स्मरण रेवण सिद्धनाथाला झालेलं आहे. जेव्हा सिद्धी दत्त देता ते सिद्धीचा सकळ वार्ता सांगून या रेवणी नाथा गेला होता महाराजा. आता या महिमा सिद्धीने कोणाला सांगितलं, रेवण सिद्धनाथाला सांगितलं गेलंय. कारण दत्तगुरूनेच मला सांगितलं होतं आणि हे तुम्हाला दत्तगुरू सांगून गेलेलं आहे. याचं स्मरण कोणाला रेवण सिद्धाला झालेलं आहे. तेव्हा सिद्धी महिमा सर्व वृत्तांत सांगू लागलेली आहे की हा प्रयोगता मंत्र महिमा नामे सिद्धी पवित्र प्रत्यक्ष होऊन या तुझ पुढे प्राप्त कामना ते पुरवावया. आता दत्तगुरूने सांगितलं होतं पण नाम चिंतन केलं, मग त्याचं विस्मरण झालं. तर त्या स्मरणात कधी आलं, दत्तगुरूचं स्मरण केलं, सिद्धी प्रगट झाले आणि सिद्धीने सांगितलं तुझं काय काम असेल ते याच्याकडनं करून घेता. महिमा नावाचा हा उच्चार त्या मंत्रातून झाला. सिद्धी बोलू लागलेली आहे. मागणे जे आर्थिक कामना म्हणे ती तू तिसशी दाखवू बोलून मग इतके कार्य लागून सकळ कामना पुरविल. आता दत्तगुरूने सांगितलं होतं तुला काय केलेली महिमा सिद्धी, हे काय केलं मी एक वरदान दिलं गेलेलं आहे. काय तुझं काम असेल, धन दौलत जे जे इच्छा असेल ते तिच्याकडे मागितले की तुला परिपूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असं स्मरण झालेलं आहे. मनशिर काय आहे प्रतापतीचा तरी वदता नये आपुली वाचा सकळ भोग जे महिमेचा प्रतेला करी शनार्थ. आता तू म्हणशील त्या महिमा सिद्धीचा काय प्रताप आहे, काय सगळं सामर्थ्य आहे. जोपर्यंत वधून दाखवत नाही तो जाऊ म्हणून गेला तर तो प्राप्त केल्याशिवाय पण आता अनुभवलंच नाहीये. ज्ञान कसं हे अनुभवलंच नाही म्हणून दत्तगुरूने सांगितलं होतं. मग आता हे स्मरण कोणाला रेवण सिद्धाला होऊ लागलेलं आहे. काय झालं,
कानना तरी या पाषाण पर जितक्या सती महिवर इतके कल्पतरू साचार करून देई क्षणार्थे. आता सांगितलं गेलं या पृथ्वीवर जेवढे जेवढे दगड आहेत तेवढे काय कल्पतर करून दे एका क्षणामध्ये, असं हे कुणाला सांगितलं. मागितलं तर तेवढं देणार, पण आपल्याला मागता आलं पाहिजे. रेवणसिद्धाला त्या सिद्धी बोलू लागलेली आहे. आणि तुझं वाट येथे पाषाणा खानी कपाची दावी अपार करणी की परिस तेवी चिंता म्हणे करुणी दावी क्षणार्थे. आता सिद्धी सांगू लागलेली. आता हे पाषाण आहे तर याच्या खाली चिंतामणी किंवा परीस जरी मला तरी मी तुला आता काय करून दाखवल. कारण पुढे सांगितलं होतं दत्त गुरुने तिला सांगितलं होतं, कारण जे जे इच्छा ते तुझं नामाचा उच्चार येईल आणि त्या भक्ताला देतं करायचं, असे हे सिद्धी रेवण सिद्धाला बोलू लागलेली आहे. वासन भूषण धन का राशी आपर दावी नागैशी जे जे व्रता स्वयं कामनेशी ते तो पुवार्थ पूर्वीला माता वसन आहे, वस्त्र मागितलं, अन्न मागितलं, धन दौलत सगळं जरी मागितलं तुला आत्ताच या क्षणाला काय करायचं निर्माण करून किंवा प्राप्त करून देईल अशी सिद्धी बोलू लागलेली आहे. ऐशे ऐकून या स्त्रियात माझे आपुल्या होते मंत्र बीज ते स्तुती होता सहज दाटता होता गर्वाने. आता हे आपला जो मंत्र होता तो अखंड चालू होता, मग हे दाटला होता गर्वाने. आता सिद्धी तर सांगितलं बघा, दत्तगुरु भेटले तर दत्तगुरु भेटले जे प्राप्त करून दिलं, पण याच्या अखंड मुखामध्ये काय नाम चिंतन चालू. पुढे काय सांगितलंय, परंतु निज पाप होता अनंत भागित हाकित होता शेतात आऊत मंत्र प्रयोगी विचारित सहज तिथी केली शे. आता हे कसं होतं, सगळं दत्तगुरूनं सांगितलं तर सिद्धीलाही सांगितलं होतं, पण रेवण शेताने काय केलं, आपलं काम चालू आहे आणि नामाचा घोष अखंड मुखामध्ये चालू आणि कार्य चालू आहे. परी महिमा सिद्धीची भेटला त्याते अधिक झाला आनंद भरीत मने स्थापित करून या दत्त गेला शे महाराजा. आता या रेवण सिद्धनाथाला कार्य करत असताना किंवा आपलं जे दिनचर्या चालू आहे ते करत असताना ही सिद्धी प्राप्त झाली. मग आता त्याला स्मरण झालं, कारण दत्त गुरुने मला काय केलेलं हे सगळं सांगितलं गेलं होतं. त्याचं स्मरण कधी झालं, नामचिंतन केलं, असं रेवण सिद्ध बोलतात. मग हातीचा सोडून या उत्तर तिथे बोलता होय उत्तर मने शेती पहिलं शे तरुवर छाये करुणी वेष्टीला. मग आता काय केलं बघा, ज्या धरला होता ते बैलाचा कासरा सोडून दिला आणि पलीकडे शेतामध्ये मोठा वृक्ष होता त्या सावलीमध्ये काय सांगतात रेवणनाथ, तरी त्या शीतल छायेत कनकाच्या राशी अपरिमित कनक करी एक क्षणार्थ चमत्कार रेवण सिद्धाने सांगितलं ते मोठ्या वृक्षाचं झाड दिसत नाही, त्याच्यामध्ये सावली आहे आणि तिथं सावलीमध्ये काय कर, आता कनकाच्या ज्या राशी एक चमत्कार तुझ्याकडे आहे ते तरी मला दाखव, असं रेवण सिद्ध सिद्धीला बोलू लागले आहे. दृष्टी पडता कनक राशी मग मी म्हणेल सिद्धी तुझशी मग जे कामना होईल ध्याशी ते मी तुझला सांगेन. माझा रेवण सिद्धनाथाने सांगितलं तेवढं मला एक चमत्कार दाखवणं, एवढं कनक सोन दाखव मला एवढा सगळ्यात, तरच मी तुझी खरी सिद्धी आहे, असं कोण रेवण सिद्ध बोलू लागलेले आहे. तरी हे ऐशे परीक्षा वचन आधी दावी मज जैसा मोहात सुत गोंडून अग्निरक्षी प्रतीक्षा. आता हे पहिले मला काय कर, तुझं जे सामर्थ्य आहे ते दाखव. जसं आई बाळाच्या मोहित होते तसं भक्त देवाच्या भक्तीमध्ये मोहित होत आहे, असं मला तू पहिला तर तुझं कार्य दाखव, असं रेवण सिद्ध बोलतात. की पक्षी कुळात राजहंस दृष्टी पक्षी आपण पाहिजे वाटी की परिसाया पाराख पाषाण ठाटी लोह मिरवी कनकाते. माझा रेवण सिद्धांना चांगलं, जसं पक्षी कुळामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण राजहंस आहे आणि सगळ्या दगडामध्ये परीस कसा आहे श्रेष्ठ आहे, असं तुम्हाला काहीतरी कार्य दाखव तर तुझ्यावर विश्वास ठेव. तरी आता परीक्षा पण दावी मिळवणी अपार सुवर्ण
त्याने मग क्षणार्थ विरहित होऊन गोड होईल चित्ता ते. आता बघा सांगितलं रेवण सिद्धनाथाने, आता मला पहिलं सोन्याचा ढिगारा त्या झाडाखाली दाखव, तरच माझे काय तुझी परीक्षा आहे, तू माझ्या परीक्षेत पास होशील आणि मला काय संतोष होईल, असं हे रेवण सिद्ध बोलतात. ऐसे बोलता रेवणीनाथ सिद्धी आचार्य असे करीत म्हणे महाराजा एक क्षणार्थ कनकधने भगीरस माझा रेवण सिद्धाने सांगितलं सिद्धीला हसू आलेलं आहे आणि हसून काय म्हणते, एक क्षणही लागत नाही, एका क्षणामध्ये तुम्हाला काय सोन्याचा डोंगर तयार करण्याचं सामर्थ्य कोणाकडे आहे, माझ्याकडे हसली आणि बोलू लागलेली आहे. मग सहज आणून या कृपा दृष्टी विलोकवतरे मही पाटी तो नांगरा समान या कनकठ हाती अपार राशी मिरवल्या. आता ते सिद्धीने काय केलं, सहज आणून या दृष्टी, आता नुसतं पाहिल्या तर काय झालेलं आहे, असा पर्वताकार सोन्याचा म्हणजे एवढा ढिगारा लावून त्यात ज्याने सांगितलं तर रेवण सिद्धाने त्याच वृक्षाच्या ठिकाणी महिमा सिद्धीने लावलेला आहे. ते पाहून या रेवणीनाथ म्हणे माते तू आहेस सत्य तरी आता क्षणार्थ माते येऊन या रक्षीर का. माता एवढा चमत्कार साक्षात्कार दाखवला तेव्हा सिद्धीने, तेव्हा रेवण सिद्धाने सांगितले, हे माते सत्य आहे तुझं, आता येऊन दाखल. आता कुठं येईल भाषाच्या, आता हे सगळं काय करायचं, आतमध्ये माझ्याकडे विश्वास नव्हता, तुझी परीक्षा घेतलेली, सत्य आहेस तू सचित असता सर्व काय पूर्वीशी सकळ इच्छा फळ ऐसे बोलता ती व्यवहार बोलती झाली तया ते. माता रेवण सिद्धनाथाने सांगितले, सदा सर्वदा तू माझ्या कशी असणार आहे, जेव्हा स्मरण केले तेव्हा होणार आहे, कारण ते जे जे मी इच्छा करेल असं कधी विश्वास पडला हो तेव्हा चमत्कार दाखवला तेव्हा नमस्कार करताय, असं रेवण सिद्ध बोलतात. मने सच्चिद करे राहशी राहीन आता परिगुप्त वार्ता सांग करिता तुला न धरावी या दर्शन गृह हाता कार्य तुझे करीन मी. आता मी सिद्धीने सांगितलं, आता मी असे काही प्रगट राहणार नाही, गुप्त वेशाने जेव्हा तुला अडचण येईल, जेव्हा तुझं माझं स्मरण करेल तेव्हा त्या सगळ्या कामाची पूर्तता करेल असं सांगू लागलेले आहे. मग आचार्य म्हणे रेवणीनाथा कार्य संबंधी असावी उदित मग कनकधना राशी या गुप्त आचार्य सिद्धी मिरवली. सिद्धाने सांगितलं तर ज्या ज्या करेल, आता तुला सांगितलंय ना मला ते, मग आता हे काय कर, हे सोन्याचा जो डोंगर केला त्याला गुप्त कर आणि जेव्हा स्मरण कर, आता सांगितलंय जोपर्यंत मी तुझा नामाचा महिमा किंवा मंत्र किंवा ते घोकणार नाही आणि माझं कार्य असताना तू प्रगट व्हावं. त्यावेळी सायंकाळी पर्यंत शेती पेरणी समग्र आऊत मग गुरा सवयी घेऊन या गोठ्या राहणार गणात वर्ष भाते बांधिले. ते सिद्धीला काही सांगितलं, गुप्त व्हायला सांगितलं, आपलं रेवण सिद्धनाथाचं जेवढं काम होतं शेतामधलं सगळं आऊत आणलं, गुरं घेतले आणि आपल्या पोट्याकडे गेले, आपल्या भाषेमध्ये आहे का नाही, कुठे गेले, आपल्याकडे गेले. हा त्या दिवशीचा वृत्तांत झालेला आहे. रात्री करून या शयनी शयन तो उदय झाला द्वितीय दिन मग मनात मने ब्रह्मानंदन व्यर्थ का कष्टावे. त्या दिवशी बघा रात्र झाली, शयन केले आणि दुसरा दिवस उगवला. रेवण सिद्धनाथ अंतकरणामध्ये विचार केलेले, विनाकारण कष्ट का करावं, एवढं सगळं प्राप्त झालंय, काय घाललंय पुढं. शेती सायंकाळी पर्यंत सत्वर हाकावे आऊत तरी आता कष्ट घेऊ ते व्यर्थ शरीर शिनवावे. रेवण सिद्धनाथाने विचार केला, सकाळपासून संध्याकाळपर्यंत एवढं कष्ट करायचे तरी प्राप्त नाही, आता व्यर्थ का हे शरीर कष्ट व्हावं असा हा रेवण सिद्धाचा विचार दुसऱ्या दिवशी बदलला गेला. आज भेटलेले बघा कोण आहे, सिद्धे. दिवसभर गेलं, संध्याकाळ झाली, दुसऱ्या दिवशी सकाळी सांगलेले दिवसभर काम करून विनाकारण या शरीराला का कष्ट करा द्यावे. निदान असता आपल्या हाती दैन्य भोगावे कवन्या आरती परस लागल या धन प्राप्ती मिळून आपल्याला निदान असता आपल्या हाती, विनाकारण का कष्ट करावं, परीस आपल्या हाताला लागले ना आपण का असं दैन्य मानव असं करावं लागलं, कारण का
बुवा एवढं सगळं असताना विनाकारण या देहाला कष्ट का द्यावा? सुरभू सुर सुरभी. सुभरी असता घरी ताक मागावे घरोघरी चिंतामणी ग्रम माझारी असता चिंता का भोगावी. आता सुरभी म्हणजे काम देणं गाय जर आपल्या गाय आपल्या दारात असताना आपण दुसऱ्याच्याकडे का ताक मागावं? चिंतामणी आपल्या बघा घरी असताना चिंता का करावे असा हा रेवणसिद्धाचा विचार आहे. ऐशा कल्पना करून या चित्ती सोडून या दिदले जाणे शेती तो दिन येता या प्ररमती सहज सारून बोलो का. हो मग असा सगळा विचार रेवणसिद्धनाथाने केला. शेतीत जायचं सोडून दिलं, रानात जायचं सगळं सोडून दिलं. सण सारक त्यांचा पिता आला आणि काय म्हणतोय? मने वच्छा सोडून यावत ग्रही बसला बसशी कवने अर्थ हेरू मने जाऊन या शेत काय ताथा करावे. आता असं सारुकाने सांगितलं हे वत्सा आऊत सोडलं आणि घरी बसला तर काय घरी बसून आपल्याला मिळणार आहे? तेव्हा मला घर शेतात जाऊन तरी काय करायचंय असं रेवणसिद्ध कोणाला त्या सारुकाला बोलू लागलेले आहेत. कष्ट करिता रात्र दिवस काय मिळावेले फळास हेरू म्हणणे धान्य खावयास पिकवावे पाडसा. आता रेवण सिद्धाने आता कोणाला आपल्या पित्याला सांगलं एवढं काबाड कष्ट केलं आणि त्याने काय प्राप्त झालंय? माता पित्याने सांगितलं कष्ट करावं लागतंय, धान्य पिकवावं लागतंय, आपल्या पोटाला खायला लागत आहे असं सण सारू कोणाला रेवण सिद्धनाथाला बोलतात. शेती पिकली या पार करणी मग सुख भोगवी यावनी ना तरी भ्राती खावया लागुनी पुढे होईल बालका. मग आता शेती पिकवायची, मग शेतीमधलं धान्य काढायचं. धान्य जर घरात ठेवलं तर आपल्याला खायला ना तर काहीच नाही पिकवलं तर खाणार काय? माने ऐशे ऐकून आता था वचन मने कष्ट पिकवायावे शेती अन्न आव तरी आपुले ग्रही काय शून्य म्हणून आता कष्ट करावे. आता रेवण सिद्धाने सांगितलं, जेव्हा सांगितलं बाबा पित्याने सांगितलं तर शेती करायचं, शेतीमध्ये काय करायचं आपल्याला धान्य पिकवायचंय. मग आता एवढं कष्ट करायची आता गरजच नाहीये. जर हे सगळंच जर आपल्याला मिळालं तर काय असं त्या रेवण सिद्ध बोलतात. येरू म्हणे बापुल्या सोग्राशी काय आहे न कळे मजशी नित्य थापून आहे रे येरा कोरड्याशी दिवस परी लोटत असे. माझा सण सारोग सांगलं आपल्या घरामध्ये कुठं काय आहे का धान्य तरी काय? काहीच नाही ना म्हणजे असं दिवस कोरडे ढकलायचे चाललेलं आहे. तेव्हा रेवण सिद्ध काय म्हणतात? येरू म्हणे बोलशील खोटे सदन भरले कणक वाटे जाऊन या पाखरे खोटे बोल माझे महाराज. सिद्धाने आपल्या पित्याला सांगितलं खोटं बोललं का आपलं घर सगळं भरलेलं आहे. माझं जर खोटं असं एकदा जाऊन बघून या असं रेवण सिद्ध आपल्या पित्याला बोलू लागलेला आहे. तव तो हसून या सहज स्थिती गमन करिता दवरा प्राप्ती तो कणकराशी धन परमिती ग्रामाजी मिरवती. रेवण सिद्धाने सांगितलं तेव्हा पित्याला हसू आलं. बघा आणि तिथून जाण्यासाठी सांगितलं जेव्हा पाहिलं तेव्हा खरंच रेवण सिद्ध मध्ये तसं सगळं घर काही बदल धान्याने घर भरलेलं आहे. ते पाहून या सण शाहरुख ते सारुक ते पाहून या सण सारुक ते पाहून या सण सारुक चित्ती आश्चर्य मनी वेदिक मने कैसे झाले कौतुक बाळ बोलले करुनिया. माझा सण सारुकाला आश्चर्य वाटू लागलेलं आहे. आता बाळ बोल हे कसं झालं आणि एवढ्या आपल्या घरामध्ये कधी धान्य नसायचं सगळं जे सगळं भरलंय आश्चर्य म्हणजे चकित झालेलं आहे. मग परम होऊन आश्चर्ययुक्त मने वदर पाणी आहे सत्य कोणी अवताला प्रत्येकवंत सिद्ध मुनी. माता सण आश्चर्यचकित झाला. नक्कीच मला कोणीतरी देव अवतार आहे आपल्या घरामध्ये आलेला आहे असे त्यांचा काय झालेला आहे विचार झालेला आहे. मग तो सण सारुक कृषी कसा न सांगे कवन्या कार्याशी प्रमाण मागून याते बोलाशी तत साळवताशे. आता इथून पुढे रेवण सिद्धाला कुठलंही काम ते सण सारं सांगून गेलं सांगितलं ते प्रमाण खरंय. तेव्हापासून शेतीत जाण्याचं बंद कोणी रेवण सिद्धाने केलेलं आहे. मग तो रेवण ब्रह्मसुत काय होतास नित्य नित्य
बंधन ग्राम होतो थोर अत्यंत मार्गावरी नादत शे. आता हे कसं आता त्याच घरामध्ये नादायचं कोण आता ब्रह्माचाच प्रसाद आहे आणि अवतारी पुरुष आहे त्या घरामध्ये कोण रेवंशी दणादत होते. ते पंथस्थ येता मुक्कामाशी पंचारुणी नेतशे सदनाशी कामने समान या माराशी अन्न देतशे नित्याशा. आता भंडारच खोललं ना आता पांतस्थ कोणी रस्त्याने येणारे भिक्षुक असतील त्यांना भोजन देऊ लागले आणि आता सांग त्यांच्या इच्छेप्रमाणे जेवढं पाहिजे तेवढं असं त्यांना काय करू लागलं धनधान्य सगळं वस्त्र हे अलंकार दान करू लागलेले आहेत. मग गावात पडली एक हाक केल्यावनी देत अन्न उदक मग चुंगार लोक प्रत्यक्ष सत्वर दावत. म्हणता गावामध्ये वार्ता पसरली गेली की नाही रेवण सिद्ध बघा अन्नही देतो आणि पाणी देतो. मग असं चुंगा म्हणजे धापात लोकांचा मेळा त्या रेवण सिद्धाकडे निघालेला आहे. मग जैशी याची इच्छा गण तैशी पुरवी नाथ रेवण वस्त्र प्राण अपार धन देऊन या बोलविले. प्रत्येकाची जशी इच्छा आहे ज्याला वस्त्र पाहिजे वस्त्र अलंकार पाहिजे अलंकार धान्य पाहिजे धान्य ज्याला जे पाहिजे त्यांचं काय करायचं अंतकरण तुष्ट करून हे सगळे रेवण सिद्धनाथ बोलू लागले त्यांना. रोग भोग आदी या मनुष्य येती ती सर्व दुःखाची पळूनी शांती धन्य म्हणून या ग्राशी जाती यश कीर्ती वर्णित पै. मात्र रोग भोगाधिक ज्यांना कोणाला रोग झालाय किंवा ज्यांना कोणाला बरं वाटत नाही त्यांचा बी दावा देऊन त्यांचं बी काय व्हायला अंतकरण शांत व्हायला ते बिमारी जाऊ लागलेले. असं मग प्रत्येकाची जे इच्छा आहे प्रत्येकाची जे कामना आहे परिपूर्ण होऊ लागले आणि आनंदी होऊन काय आपल्या घराला निघून चाललेले आहेत. मग जागात होऊन या प्रसिद्ध सर्वत्र म्हणती धन्य हा सिद्ध देशी विदेशी जगाचे वृंद रेवण सिद्ध म्हणतात. हा म्हणता असे जगभर किती कोणाचे रेवण सिद्धाचे झाले माता राजे देशीचे राजे. आता हे सगळं कोणाचं हे वैभव पाहण्यासाठी किंवा हे कौतुक पाहण्यासाठी या रेवण सिद्धाचं येऊ लागलेले आहे. तो कोण एके दिवशी मच्छिंद्रनाथ माई कर नाना तीर्थी बंदर ग्रामनी आगर मस्ती मुक्कामा माते पातरला. परत वैवाच हळवाच. तो कोणी एके दिवशी मच्छिंद्रनाथ मै करीत नाना तीर्थ बंधुर ग्रामिया कमरिस्त मुक्कामाते पातरला. कोणचं गाव आहे? बंधुर ग्रामी बुंदले ग्रामी. तेवढ्याच अवधीमध्ये काय झालं मच्छिंद्रनाथ तीर्थ यात्रा करत बुंदल गावीच्या या ठिकाणी पोहोचले गेलेले आहेत. वस्तीशी धर्मशाळेत राहून करीत बसला श्री गुरु चिंतन तो त्या गावचे काही जण धर्मशाळेत पातळ. मच्छिंद्रनाथ आले त्या गावाच्या धर्मशाळेमध्ये बसले आणि शाळेमध्ये बसून काय केले आपल्या गुरुचं स्मरण चालू आहे अखंड त्यांचं काय केलं कुठं सुद्धा. मग त्या गावचे लोक आले आणि मच्छिंद्रनाथाला काय म्हणतात येताची यांनी देखील नात म्हणते बाबा उतरल येत तरी सारावयाचा पुला भक्त रेवणनाथ सिद्धी पावा. आता येणारे लोक त्या धर्मशाळेमध्ये या मच्छिंद्रनाथाला पाहिलं आणि मच्छिंद्रनाथाला पाहिल्यानंतर आपला कोण पाहायच्यावर रेवण सिद्ध पाहायचाय असं त्या मच्छिंद्रनाथाला हे गावातले लोक बोलू लागलेले आहेत. हे रूपुषे तयाचे वचन रेवण सिद्ध आहे कोण मग ते सांगतले मूळ पासून कृषी कर्म शोध. आता मच्छिंद्रनाथाने त्या गावातल्या लोकांनी सांगितले रेवण सिद्ध माता या रेवण सिद्ध असा कोण आहे तेव्हा त्या रेवण सिद्धाची मुळापासून सगळी कथा त्या मच्छिंद्रनाथाला सांगू लागलेली आहेत. ऐशे ऐकता मच्छिंद्रनाथ जाऊन या पाये अंतरी गुप्त तो दृष्टी देखता मने चिंतात अवतार असे हा एक. माझ्या त्या बुंदल गावच्या लोकांनी जेव्हा मच्छिंद्रनाथाला सांगितलं हा कृषी कर्मी मधला होता मग असं हे सगळं याने सिद्धी प्राप्त झाली सगळ्यांना दान धर्म करतोय हे सगळं कथन ऐकलं. मच्छिंद्रनाथ अंतर्मुख झाले अंतर्मुख होऊन पाहिलं तर हा नक्कीच कोणतरी अवतारी पुरुष आहे असं हे अंतकरणामध्ये शोधलेलं आहे. आमोचा या संगती पूर्णाशा आहे हा नार
नारायण प्रत्येक प्रज्ञाचमश तरी प्रसन्न होऊन या झाला यास शोध करू तयाचा. आता हे कोण आहे अंतकरणामध्ये पाहिलं हा चमत्स नारायणाचा अवतार आहे. प्रसन्न होऊन आता झाले ना त्याला शोधण्यासाठी आलेले. मग बघा बुंदल गावाच्या ठिकाणी आले, स्मरण झालं आणि अंतर शोधला, तेव्हा चमत्स नारायणाचा हा अवतार आहे. पुनर येऊन या धर्मशाळेत लोकाशी म्हणे गुरु कोण यात कोण मिळवला जगात निज देही नाम सांगा. आता पुन्हा धर्मशाळेमध्ये आले, परत लोकांना गेला नेमका गुरु कोण आहे आणि हा गुरुचं याचं नाव काय असं आहे मला सांगा. मग चंद्रनाथ बोलू लागलेले आहेत. तव ते म्हणतीय बाबानाथ आम्हालाही माहित मग स्तंभत होऊन या मच्छिंद्रनाथ काय करे महाराजा. मच्छिंद्रनाथाने विचारलं बाबा यांचा गुरु, तेव्हा ते सगळ्यांनी सांगितलं बाबा आम्हाला यांचा गुरु काय माहिती नाहीये. आता स्तब्ध झाले. काय म्हणतात. पक्षी कुळा ते पांचारून घालता झाला इच्छी भोजन एकावरी बसवून तृष्ट करुणी बोलाविले. आता इकडे मच्छिंद्रनाथाने रेवणसिद्ध सगळ्याला वाटतं. आता मच्छिंद्रनाथाने पक्षी कुळ सगळे गोळा केले, त्यांना खायला द्यावला, कोणी खांद्यावर बसते, असं हे सगळं कुणी मच्छिंद्रनाथाने गोळा केलेलं आहे. श्रीकंधिया पक्षी मेळा मच्छिंद्र बसवणी विष्ट सका जया म्हणतिया उतर वेळा अंबराती जाती पै. आता हे मच्छिंद्रनाथाने जे पक्षी गोळा केले खांद्यावर बसायचे बघा, कुठे तिकडे खांदा खायचे आणि त्याला जा म्हणले की जायचं, बस म्हणले की बसायचे, असं हे सगळं पक्षी कोण मच्छिंद्रनाथाने गोळा केलेला आहे. मग पांचारून या वाचन राशी त्याशी देत राशी आपुल्या हस्ते व्याघ्र सिंहाशी ग्रास देते महाराजा. अगोदर पक्षी गोळा केला, नंतर पशु पक्ष्यांना सगळ्यांना गोळा केला, आपल्या हाताने त्यांना गाय असेल, बैल असेल, वाघ असेल, सिंह असेल, हरिण सगळ्यांना काय करायचं देऊ लागलेले आहे. ऐशे होताची काही दिवस एक लोक म्हणती महापुरुष हा ईश्वर म्हणून या यास शब्दपण विहगम पर्शती. आता बघा इकडे अगोदर कथा वाटली, मग आता लोकांना फक्त जत्राच पाहिजे. आता रेवण सिद्धाचं गेल्यानं मच्छिंद्र नक्कीच हा अवतारी पुरुष आहे. पशु पक्षी सगळ्या प्राण्यांना काय करतोय सुखी करतोय, असा हा महात्मा नव्हे तर देवच अवतारलाय आमच्या गावात, असे हे लोक बोलू लागलेले. मग धन्य धन्य म्हणून या ख्याती रेवण सिद्धाशी सांगती म्हणती आला आहे एक जती सर्वापरी अद्भुत. मच्छिंद्रनाथाची सगळी ख्याती धन्य धन्य म्हणती. आता महाराज आले ना, मग हे सगळे सगळं वृत्तांत कोणाला रेवण सिद्धाला सांगू राहिले. असा आपल्या गावात दुसरा आलाय, पण त्याची काय सांगावे करुणा, अशी ही सगळी वार्ता रेवण सिद्धाकडे पोहोचलेली आहे. लिंग माळ दिया मुस्पद गण सहज घेतले पंचारून तेही आहे ती क्षणास सोडून भेट लागी तयाच्या. त्यांची कीर्ती तरी कसं व्यंग महाराजांनी येणारे सगळे पक्षी कुळे सहज नुसतं बोलवलं तरी त्या मच्छिंद्रनाथाकडे